Hello and welcome to the next session of reproduction in lower and higher animals. हा एक मोठा टॉपिक आहे की जो आपण खूप डिटेल रिप्रोडक्शन संदर्भात अॅनिमल संदर्भात पाहतोय. सुरुवातीला आपण रिप्रोडक्शनचे टाइप्स बघितले. याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ह्यूमन रिप्रोडक्शन, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅमिटोजेनेसिस बघितलं, स्पर्मॅटोजेनेसिस, वूजेनेसिस, फर्टिलायझेशन बघितलं, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, आणि याच्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. याच्यामध्ये आपण पहिला चेंज बघितला होता क्लिव्हेज. झायगोटपासून मोरुला तयार होतो. 16 सेलड स्ट्रक्चर, सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर असतं ते मोरुला. ह्या मोरुला नंतरची डेव्हलपमेंट असते की ब्लास्टुला तयार होतो, ब्लास्टोसिस्ट तयार होतो. हे आपण डायग्रॅमच्या साहाय्याने बघितलंय. हे सगळं फॅलोपियन ट्यूबमध्ये होत असतं, ओव्हिडक्टमध्ये होत असतं. याच्यानंतर आपण बघितलं की जो ब्लास्टुला असतो तो युटेरसमध्ये येतो आणि त्या ठिकाणी तो जोडला जातो, अटॅच होतो, ज्याला आपण इम्प्लांटेशन म्हटलं होतं. इथंपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप बघायचं आहे की 3 जर्म लेयर्स कशा तयार होतात, गॅस्ट्रुलेशन कसं असतं हे आपल्याला बघायचं आहे. गॅस्ट्रुलेशन, फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेयर, याला आपण गॅस्ट्रुलेशन म्हणतो. किंवा हे जे 3 जर्म लेयरचं स्ट्रक्चर असतं याला गॅस्ट्रुला पण म्हटलं जातं. आणि ह्या गॅस्ट्रुला कसा तयार होतो, ब्लास्टुलापासून गॅस्ट्रुला कसा तयार होतो, याला म्हटलं जातं गॅस्ट्रुलेशन. म्हणजे ही जर आपण व्याख्या सांगायचं म्हटलं ती कन्व्हर्जन ऑफ ब्लास्टुला इंटू गॅस्ट्रुला conversion of blastula into gastrula is called as gastrulation, किंवा formation of 3 germ layers from blastula पासून ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. याच्यात 3 जर्म लेयर्स आहेत. याच्यामध्ये इक्टोडर्म आहे, आउटर लेअर असतो, शरीराचा सगळ्यात बाहेरचा डर्म असतो, जसं की स्किन आहे, हेअर्स आहेत, नेल्स आहेत, इक्टोडर्म. त्याच्यानंतर मेसोडर्म, मिडल पार्ट असतो, हा आउटर असतो, आउटर लेअर. मेझोडर्म मिडल लेअर असतो, आणि एंडोडर्म आतील साईडला असतो, एंडोडर्म हा इनर लेअर असतो, इनर लेअर. हे कशा पद्धतीनं तयार होतात हे आपण डिटेल अभ्यासणार आहोत. आणि ह्या एकूण प्रोसेसला म्हटलं जातं गॅस्ट्रुलेशन. चला बघूया आपण ब्लास्टुलाचा गॅस्ट्रुला कसा तयार होतो. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला ब्लास्टुला बघावं लागेल. ब्लास्टुलाचं स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरला अभ्यासलेलं होतं. वन्स अगेन पुन्हा एकदा बघूया ब्लास्टुला. हा जो सगळ्यात बाहेरचा लेअर असतो ब्लास्टुलाचा, हा बाहेरचा सिंगल लेअर असतो, याला म्हटलं जातं ट्रोफोब्लास्ट. सेल्स आहेत, फ्लॅट सेल्स असतात, याला आपण म्हणत होतो ट्रोफोब्लास्ट. ओके. ह्याच्या एका बाजूला इनर सेल मास असतात, ह्या आतील पेशी आहेत, ज्याला आपण इनर सेल मास म्हणत असतो. अटॅच्ड ॲट वन साइड. मोरुलाचा ब्लास्टुला झालेला असतो. हे सगळ्या आतील पेशी असतात, याला म्हटलं जातं इनर सेल मास.
काय म्हटलं तर इनर सेल मास. सो इनर सेल मास. ही जी उरलेली फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते, या कॅव्हिटीला म्हटलं तर ब्लास्टोसिस्ट किंवा ब्लास्टोसोल. ब्लास्टोसोल किंवा ब्लास्टोसिस्ट. आणि ह्या होल स्ट्रक्चरला म्हटलं तर ब्लास्टुला, ऑल्सो कॉल्ड एज ब्लास्टोसिस्ट. आता ही सगळी डेव्हलपमेंट ही युटेरसमध्ये आहे. आता ह्या ब्लास्टुलापासून गॅस्ट्रुला तयार होणार आहे, गॅस्ट्रुलेशन होणार आहे. तर ह्या ब्लास्टुलाचा गॅस्ट्रुला कशा पद्धतीनं होतो हे आपण डिटेल अभ्यासणार आहोत. तर ह्याच्यामध्ये हा जे इनर सेल मास असतं, ह्या इनर सेल मासमध्ये डिव्हिजन होते आणि हे जे आउटर लेयर आहे गॅस्ट्रुलाचा, इथं आपण दाखवूया. आता आपल्याला कळलंय जी डेव्हलपमेंट होणार आहे ती इनर सेल मासमध्ये होते. थोडंसं डायग्राम आपण या साईडला लिहितोय कारण आपल्याला लेबल्स करता यायला पाहिजे. ओके. ह्या ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन गॅस्ट्रोलामध्ये होणार आहे. हा सगळ्यात बाहेरचा लेयर आहे. ब्लास्टुलाचा सगळ्यात बाहेरचा लेयर आहे ज्याला आपण ट्रोपोब्लास्ट म्हणत असतो. फ्लॅट सेल्स आहेत ट्रोपोब्लास्टच्या. हा आउटर मोस्ट लेयर आहे ट्रोपोब्लास्ट. ओके. त्याचं न्यूक्लियस आहे, प्रत्येक पेशीचं केंद्रक आहे. हा एक ट्रोपोब्लास्टचा आउटर लेयर तयार झालेला आहे ब्लास्टुलापासून. आता ज्या इनर सेल मास असतात त्या इनर सेल मासमध्ये डिव्हिजन होते आणि त्याचं एक डिवाइड्स अँड रिडिवाइड झालं की एक कॉल्युमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क तयार होते. आणि ती एम्ब्रियॉनिक डिस्क तयार होत असताना सुरुवातीला बाय लेयर तयार होते, म्हणजे कॉल्युमिनार सेल्स तयार होतात. अशा ह्या इनर सेल मास पासून तयार होतात कॉल्युमिनार सेल्स. 2 लेयरचं स्ट्रक्चर तयार होतं. अशाच कॉल्युमिनार सेल्स आहेत, हे या साईडला पण तयार होतात, खालच्या बाजूला पण तयार होतात. हा जो वरच्या साईडला लेयर तयार झालेला आहे याला म्हटलं जातं इपीब्लास्ट, कॉल्ड एज इपी. इपी मीन्स अबाव, अप्पर साईडला असतो, याला म्हटलं जातं इपीब्लास्ट. कोणापासून तयार झालेला आहे? इनर सेल मास पासून तयार झालेला आहे. आणि असाच लेयर एक खालच्या बाजूला पण तयार होत असतो, कॉल्युमिनार लेयर असतो ॲट लोअर साईड. याला म्हटलं जातं हायपोब्लास्ट. हायपोब्लास्ट. ओके. हायपो मीन्स बिलो, इपी मीन्स अभाव. आणि हे जे 2 लेयरचं स्ट्रक्चर तयार होतं याला म्हटलं जातं बायलॅमिनर. काय म्हटलं जातं? बायलॅमिनर स्ट्रक्चर. बायलॅमिनर स्ट्रक्चर असतं. हे जे 2 इपीब्लास्ट आणि हायपोब्लास्ट तयार झालेलं असतं फ्रॉम इनर सेल मास. इनर सेल मास.
ह्या ब्लास्टुलामध्ये जे इनर सेल मास असतं त्या इनर सेल मासपासून इपिब्लास्ट तयार झालेला असतो आणि हायपोब्लास्ट तयार झालेला असतो. ओके, आता ह्याची पहिल्यांदा डेव्हलपमेंट होते ती हायपोब्लास्टची होते आणि या हायपोब्लास्टची डेव्हलपमेंट झाल्यानंतर ह्या ज्या इनर सेल मास असतात त्या डिवाइड्स आणि रिडिवाइड्स होतात आणि ह्या नवीन पेशी तयार करतात. लोअर साईडला ह्या नवीन पेशींनी तयार केलेला लेयर असतो फॉर्मड फ्रॉम हायपोब्लास्ट पासून तयार झालेला हा जो लेयर आहे सेलचा याला म्हटलं जातं एंडोडर्म. काय म्हटलं जातं? एंडोडर्म. एंडोडर्म. आता ह्या एंडोडर्ममध्ये जी कॅव्हिटी असते ह्या कॅव्हिटीला म्हणायचं यॉक सॅक. यॉक सॅक. सो एंडोडर्म एन्क्लोजेस कॅव्हिटी कॉल्ड ॲज यॉक सॅक. बघा, हायपोडर्म सेल आहेत, या हायपोडर्म सेल्स डिवाइड्स अँड रिडिवाइड्स होतात. त्या डिवाइड्स रिडिवाइड झाल्या की याच्यापासून एक आतील साईडला एक लेअर तयार होतो आणि त्या लेअरला म्हणायचं एंडोडर्म आणि ह्या एंडोडर्ममध्ये जी कॅव्हिटी असते ह्या कॅव्हिटीला म्हणायचं यॉक सॅक. ओके, आता हा जो इपिडर्मिस असतो हा इपिडर्मिस असतो हाई डिवाइड आणि रिडिवाइड होतो. हा झाला की वरच्या साईडला एक लेअर तयार होतो. सो इट गिव्स लेअर इपिडर्मिस पासून तयार होतो आणि हा इपिडर्मिस पासून जो लेअर तयार झालेला आहे याला म्हटलं जातं, सो द आउटर लेअर इज कॉल्ड एज इक्टोडर्म. काय म्हणायचं? इक्टोडर्म. ओके, इक्टोडर्म. इक्टो मीन्स आउटर. व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. हा बायलॅमिनर लेअर तयार झाला होता. कोणापासून तयार झाला आहे? इनर सेल मास पासून. इनर सेल मास कोणाचं होतं? ब्लास्टुलाचं होतं. ब्लास्टुलामध्ये ज्या इनर सेल्स असतात त्या डिवाइड्स रिडिवाइड्स होतात. एक बायलॅमिनर स्ट्रक्चर सुरुवातीला तयार झालं होतं. हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण बायलॅमिनर स्ट्रक्चर म्हणतो किंवा एम्ब्रियॉनिक डिस्क असंही म्हटलं जातं. बायलॅमिनर स्ट्रक्चर किंवा एम्ब्रियोनिक डिस्क असंही म्हटलं जातं. याच्यात दोन लेयर्स आहेत. एक आहे तो म्हणजेच इपिब्लास्ट की जो वरच्या साईडला आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे हायपोब्लास्ट की लोअर साईडला आहे. हे सगळे लेयर्स कोणाचे आहेत? फ्रॉम इनर सेल मास ऑफ दी ब्लास्टुला. इनर सेल मासमध्ये डेव्हलपमेंट होते ब्लास्टुलाच्या. आता ह्या दोघांच्या मध्ये हा जो हायपोब्लास्ट आहे त्याच्या इनर सेल मासमधल्या पेशी आहेत त्या डिवाइड्स रिडिवाइड्स होतात आणि त्याच्यापासून तयार होतो तो एंडोडर्म. सो एंडोडर्म इज फॉर्मड फ्रॉम हायपोब्लास्ट. आणि या पेशी डिवाइड्स रिडिवाइड्स होत असताना याच्यामध्ये एक कॅव्हिटी राहते. या कॅव्हिटीला म्हणायचं यॉक सॅक. सो यॉक सॅक इज अ कॅव्हिटी ऑफ एंडोडर्म. Likewise, this epiblast cell divides and redivides to produce another layer at upper side called as ectoderm. काय म्हणायचं? इक्टोडर्म. This ectoderm encloses a cavity called as amniotic cavity. So this cavity is called as amniotic cavity. Amniotic cavity contains amniotic fluid. So epiblast, ectoderm, amniotic cavity, hypoblast, endoderm,
यॉर्क सॅक. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे एकूण 3 जर्म लेयर्स असतात, त्यापैकी एक इक्टोडर्म तयार झालेला आहे आणि एंडोडर्म तयार झालेला आहे. इक्टोडर्म कोणापासून तयार झालेला आहे? इपिब्लास्ट पासून. आणि एंडोडर्म कोणापासून तयार झालेला आहे? हायपोब्लास्ट पासून. सो इपिब्लास्ट गिव्स इक्टोडर्म, हायपोब्लास्ट गिव्स दी एंडोडर्म. हायपोब्लास्टमध्ये जी कॅव्हिटी एनक्लोज केलेलं आहे याला म्हणायचं यॉर्क सॅक, फ्लुइड फिल्ड असतं, आणि याला म्हणायचं एम्निओटिक कॅव्हिटी. ओके. आता ह्या दोघांच्या मध्ये बायलॅमिनर स्ट्रक्चरच्या मध्ये म्हणजे इपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट याच्यामध्ये जे इनर सेल मास आहे त्या पेशी डिवाइड होतात, डिवाइड्स आणि रिडिवाइड्स होतात, आणि यांच्यापासून एक नवीन लेयर तयार होतो. नव्याने एक लेयर तयार झालेला आहे, आणि हा जो लेयर असतो याला आपण म्हणत असतो मेझोडर्म. काय म्हणत असतो? मेझोडर्म. आणि हा मेझोडर्म ग्रो होतो. हा एक या साईडला आउटर साईडलाही येत असतो. हा मेसोडर्मच्या सेल्स आहेत. ह्या सगळ्या मेसोडर्मिक सेल्स आहेत. इव्हन ट्रोपोब्लास्टच्या साईडला पण त्या अरेंज होतात. याला आपण एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेझोडर्म म्हणत असतो. काय म्हणत असतो? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेझोडर्म. सो दिस इज दी एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेझोडर्म. हा एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म आहे. सो दिस इज द अनदर लेयर, रिमेनिंग लेयर कॉल्ड ॲज इक्टोडर्म. इक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये तयार झालेला आहे, याला म्हटलं जातं मेसोडर्म, कॉल्ड ॲज मेसोडर्म. हा जो मेसोडर्म आहे तो आपण या ठिकाणी ऍड करूया. मेसोडर्म हा बाहेरचा ट्रोपोब्लास्ट आहे. सो दिस इज द थर्ड लेयर कॉल्ड ॲज मेसोडर्म. बघा, हा इक्टोडर्म आहे, हा एंडोडर्म आहे, हा मेसोडर्म आहे. मेसोडर्म. आता हा जो मेसोडर्म आहे हा आउटर साईडला आणि इनर साईडला अशा पद्धतीचा आहे. याला एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म म्हटलं जातं. तर हा जो बाहेरच्या बाजूला आहे याला म्हणायचं परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. हा जो आतील साईडला असतो याला म्हटलं जातं विसेरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. आता हा जो मेसोडर्म आहे परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म आहे, विच इज टुवर्ड्स दी ट्रोपोब्लास्ट लेयर. ह्या ट्रोपोब्लास्ट लेयरच्या जवळ असतो. यालाच म्हटलं जातं कोरिओन, ऑल्सो कॉल्ड ॲज कोरिओन. कोरिओनिक मेसोडर्म म्हटलं जातं. आणि हा जो आतील साईडला असतो याला एम्निओटिक म्हटलं जातं. एम्निओटिक कॅव्हिटीशी रिलेटेड असतो. हा एम्निओन असतो, कॉल्ड ॲज एम्निओन. कोरिओन, एम्निओन. सो दिस इज द आउटर लेयर.
दिस इज द इनर लेयर, आउटर लेयर अँड इनर लेयर. ओके, बघा स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट. दिस whole structure is called as gastrula. The amniotic cavity, ह्याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा amniotic cells असतात, also called as amniogenic cell. Amniotic cavity is covered by amniogenic cell. Cells also called as amnion. इथे amnion असतो, याही ठिकाणी amnion, which help in protection of embryo. Generally ह्या ज्या पेशी असतात, इनर सेल मास म्हणजे इपीब्लास्ट पहिल्यांदा तयार करतात, हायपोब्लास्ट तयार करतात. ह्या इपीब्लास्टला प्रिमिटिव्ह इक्टोडर्म असंही म्हटलं जातं. प्रिमिटिव्ह इक्टोडर्म, कारण याच्यापासून इक्टोडर्म तयार होतो आणि तो सुरुवातीचा पार्ट आहे म्हणून त्याला प्रिमिटिव्ह. याला प्रिमिटिव्ह एंडोडर्म म्हणायचं. एंडोडर्म, कारण याच्यापासून एंडोडर्म तयार होतो. हे जे यॉर्क सॅक असतं, ह्या यॉर्क सॅककडे एक ब्लास्टोस्पोअर असतो एंडोडर्मच्या इथं, ब्लास्टोपोअर. आणि हे ब्लास्टोपोअर याला आपण पोस्टेरियर कॉडल एंड म्हणतो. कॉडल म्हणजे टेल एंड, टेलच्या साईडचं. ब्लास्टोपोअर ॲट कॉडल एंड म्हणजे पोस्टेरियर एंड असतं, पोस्टेरियर. इट indicates the anus, further develop into anus. anus पोअर म्हटलं जातं किंवा anus म्हटलं जातं जस्ट. सो दिस इज द कॉडल एंड, लोअर साईडचं एंड असतं, याला कॉडल एंड म्हटलं जातं. आणि दिस इज द सिफॅलिक एंड म्हणजे हेडच्या साईडचं असतं, क्रॅनियल एंड किंवा सिफॅलिक एंड म्हटलं जातं. सो क्रॅनियल और सिफॅलिक एंड म्हणजे हेडच्या साईडचं असतं, याला क्रॅनियल किंवा सिफॅलिक एंड म्हणायचं. आणि ॲनसच्या साईडचं असतं, त्याला कॉडल एंड म्हणायचं. सो दिस इज द कॉडल एंड लोअर साईड अँड दिस इज द क्रॅनियल और सिफॅलिक एंड टुवर्ड्स हेड साईड. इथे एक प्रिमिटिव्ह स्ट्रिक तयार होतो आणि त्या प्रिमिटिव्ह स्ट्रिक मार्फत डिस्टिंग्विश होतं आणि मग त्याच्यामध्ये हा मेसोडर्म हा थर्ड लेअर तयार झालेला आहे. फर्स्ट लेअर कोणता आहे बघा. फर्स्ट लेअर इज एंडोडर्म, सेकंड वन इक्टोडर्म, थर्ड वन मेसोडर्म. म्हणजे अगदी सुरुवातीला हा बायलॅमिनर होता लेअर, बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क होती. आता ती ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क तयार होते. सो बायलॅमिनरमध्ये कोणते दोन लेयर्स होते, इपीब्लास्ट आणि हायपोब्लास्ट. या दोघांना काय म्हटलं होतं, बायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क. आता त्याच्यापासून 3 लेयर्ड स्ट्रक्चर तयार होतं. इंडोडर्म होतो, इक्टोडर्म होतो आणि मेसोडर्म होतो. याला म्हटलं जातं ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क. आणि ट्रायलॅमिनर एम्ब्रियोनिक डिस्क इज नथिंग बट गॅस्ट्रुला. So trilaminar structure shows ectoderm, mesoderm, endoderm called as ectoderm, mesoderm आणि endoderm called as gastrula, and the process is called as gastrulation. आणि ही जी गॅस्ट्रुलेशनची डेव्हलपमेंट असते ही अप टू 15th डे
आफ्टर दी फर्टिलायझेशन होते. सो 15th डे आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन नंतर 15th डेला ही जी डेव्हलपमेंट असते ही कंप्लीट होते. आणि एकदा का गॅस्ट्रुला तयार झाला, गॅस्ट्रुलेशन झालं की मग या 3 जर्म लेयर्स असतात. ह्या प्रत्येक जर्म लेअरपासून वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी पार्ट्स तयार होतात, अवयव तयार व्हायला सुरुवात होते. आणि अवयव तयार होणं ज्याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो, ही नेक्स्ट स्टेप असते. सो गॅस्ट्रुला देन गिव्स गॅस्ट्रुलेशन अँड देन ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणजे ह्या गॅस्ट्रुलाचं पुढं जाऊन होणार आहे ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिस. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. ऑर्गन्स तयार होणार आहेत. फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स. फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स. कोणते ऑर्गन्स कोणत्या लेअरपासून, कोणत्या जर्म लेअरपासून तयार होणार आहे, याला जर्मिनल लेयर्स म्हटलं जातं. सो दीज आर दी जर्म लेयर्स. जर्म लेयर्स. ह्या जर्म लेयर्स 3 जर्म लेयर्स आहेत, इक्टो, मेसो आणि एंडो. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालं याला गॅस्ट्रुला म्हणायचं. आणि ब्लास्टुलाचा गॅस्ट्रुला होतो या प्रोसेसला म्हणायचं गॅस्ट्रुलेशन. ओके, इथं गॅस्ट्रुलेशन कंप्लीट होतं. याच्यानंतरचा पार्ट आहे तो आपल्याला ऑर्गॅनोजेनेसिसचा पार्ट पाहायचा आहे. फिगर काढून घ्या.